किचनमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे गॅस आणि जर गॅसच्या शेगड्या व्यवस्थित चालत नसेल तर आपली सर्वांची कामे गडबडून जातात आणि भरपूर आपला वेळ वायालाही जातो. आणि गॅसच्या शेगड्यामध्ये बहुतेक वेळा असा प्रॉब्लेम येतो की गॅस बारीक केला की तो बंद होतो किंवा आणि फ्लेम फुल केली तरी तुम्ही बघू शकता एवढा बारीक चालत आहे की अगदी दिसत नाही आणि यावर काम करणं किती अवघड आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मग आपण काय तर ठीक करण्यासाठी बाहेरून एखादा माणूस बोलवतो आणि तो 200 ते 300 रुपये नक्कीच घेऊन जातो. आणि या शेगडीला बाहेर नेऊन ठीक करायचं म्हणलं तर मग आपला वेळ जातो आणि खूप जास्त त्रास सहन करावा लागतो. मग अशा वेळेस आपण ही शेगडी अगदी घरातली काटेपिनाच्या मदतीने किंवा सेफ्टी पिनाचा वापर करून याला ठीक करू शकतो. खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. चला तर मग बघूया आपण याला ठीक कसं करू शकतो. सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, गॅस खालून बंद करायचा आहे. गॅस खालून बंद केला की आता आपण गॅसला पूर्णपणे शेगड्या काढून घेणार आहोत. म्हणजेच की आपण गॅसच्या खालचं काम करणार आहोत. त्यामुळे आता आपल्याला वरचं सर्व शेगड्या काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला यासाठी लागणार आहे घरातील एखादी सेफ्टी पिन किंवा काटे पिन किंवा तुम्ही सुईचाही इथे वापर करू शकता. याला ठीक करण्यासाठी येथे आपल्याला एक वस्तू लागणार आहे, ती म्हणजे बारीक आणि टोकदार अशी सुई किंवा टाचन पिन तुम्ही घेऊ शकता. तर इथे आपल्याकडे गॅस उलटा करून घेतला आहे आणि इथे आपण अशा प्रकारे नट बोल्ट बघू शकतो. भरपूर वेळा आपल्याला नट बोल्ट काढा किंवा असं काहीतरी करा असं सांगितले जातं, तुम्हालाही सांगितले जातात. आणि गॅससोबत आपण काम करत असताना असं काम घरी करणं घातक ठरू शकतं. यामध्ये आपण अजिबात नट खोलणार नाही. फक्त आपल्याला छोटंसं काम करायचं आहे आणि आपला गॅस अगदी पहिल्यासारखा चालतो. त्यासाठी आपल्याला इथे पाईपमध्ये जो उघडा भाग आहे ना, इथे आपल्याला काम करायचं आहे. सगळ्यात आधी पाईपमध्ये होल आहे आणि त्यामधून आपल्याला दिसत आहे एक छोटंसं छिद्र. आपल्याला बटनच्या लाईनमध्ये येतं. या छिद्रामध्ये ही जी आपण छोटीशी पिन घेतली आहे ती पिन आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे. म्हणजेच की त्या छिद्रामध्ये काही घाण असेल किंवा काही फसलेलं असेल तर ते इझिली निघून जाईल. तर बघा, छोटासा लाईटचा तुम्ही यूज करून हे काम करू शकता. अगदी छोटंसं बारीक छिद्र आहे आणि ते जर त्यामध्ये जर काही अडकलं किंवा बंद पडलेलं असेल तर त्यामुळे तुमची गॅसची फ्लेम कमी जास्त होते. बस एवढंच केल्याने तुमचा गॅस अगदी पहिल्यासारखा चालतो. आणि जर चालत नसेल तर दुसरा एक प्रॉब्लेम असू शकतो, तो म्हणजे तुमची जी गॅसचं बर्नर आहे ना, त्याचे छेद असतात ना, ते बंद पडले असतील तर बघा मंडळी, आपलं गॅसचं काम झालेलं आहे. आता गॅसची शेगडी परत लावायची आहे आणि नंतर आपण गॅस ऑन करून बघूया की गॅसची फ्लेम कशी आहे. आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे, पाहू शकता. अगोदर गॅसची फ्लेम कशी होती आणि आता कशी आहे. तर अगदी अगोदर दिसत पण नव्हती आणि आता छान फास्ट चालत आहे. नक्की तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण नक्की घरी करून बघितल्या पाहिजे. त्यामुळे आपला वेळ पैसा वाचतो. तुम्हाला ही गॅसची ट्रिक कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला, इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.